नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। रेनबो प्री प्रायमरी स्कूल विंधणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न। स्वर्गीय पदुबाई महादेव जोशी सोशल अँड एज्युकेशनल सोसायटी टाकीगाव ट्रस्ट अंतर्गत स्थापन झालेल्या रेनबो प्री प्रायमरी स्कूल विंधणे येथे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न झाले। संस्थापक अध्यक्ष मंगेश दामोदर जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले। संपन्न झालेल्या या कार्यक्रमाची थीम तरंग अशी होती। या उपक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात उत्साहात हा उपक्रम संपन्न झाला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून अरुण नाईक समाजसेवक टाकीगाव, श्रावण नाईक समाजसेवक टाकीगाव, गोपाळ जोशी माजी सरपंच विंधणे, अस्वित थळी समाजसेवक विंधणे, मधुकर नवाळे समाजसेवक विंधणे, क्रांती जोशी माजी सरपंच विंधणे, सूरज म्हात्रे समाजसेवक टाकीगाव, बळीराम नवाले माजी उपसरपंच विंधणे, जयवंत पाटील माजी सरपंच विंधणे, शशिकांत पाटील समाजसेवक विंधणे, संजय ठाकूर समाजसेवक नवपाडा, रोहित नाईक उपसरपंच विंधणे, सिकंदर जोशी, अर्जुन नाईक, सुनील नाईक, शरद म्हात्रे, सुधाकर नाईक, राजेश कोळी, गणेश जोशी, संदीप पाटील, मनोहर चिर्लेकर, रुपेश ठाकूर ॲडव्होकेट, जीवन डाकी, ऋषिकेश पाटील आदी मान्यवर तसेच पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते। सदर उपक्रमाचे मान्यवरांनी व पालकांनी विशेष कौतुक केले। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विठ्ठल ममताबादेंसह तृप्ती भोईर, उरण। प्रसंगी उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर, प्रत्येकाचं नाव घेत नाही, आणि शाळेचे प्रमुख मंगेश जोशी आणि बाकी सर्व उपस्थित आमचे ग्रामस्थ, विंधणे ग्रामस्थ, समोर उपस्थित भगिनी व इतर विंधणेतले ग्रामस्थ, आज या आमच्या गावातले मंगेश जोशी यांनी जी कॉन्व्हेंट शाळा इथं काढलेली आहे, आणि या म्हणतात ते किती वर्ष, 3 वर्ष आहे ना, 3 वर्षापासून ही शाळा आहे, म्हणजे ऐकवत आहे मी, तो भेटतो मला विचारतो मी। तर या शाळेचा आज ॲन्युअल प्रोग्राम आहे। ॲन्युअलच्या प्रोग्रामसाठी त्यांनी मला आग्रहाचं आमंत्रण केलं। मी त्याला त्याच वेळी सांगितलं की कोणी नाही तरी मी येणारच, मी सांगितलं त्यावेळी, कारण शाळेच्या प्रोग्राम म्हटल्यावर तिथं मी अगदी आवश्यक उपस्थित राहतो। कॉन्व्हेंट शाळा ही संकल्पना मुळात आहे इंग्रजांची, लक्षात ठेवा। इंग्रजांनी 150-200 वर्ष आपल्या देशावर राज्य केले, त्यांनी इंग्लिश शाळा काढल्या, कारण जागतिक भाषा ही इंग्लिश आहे। आणि शालेय जीवनामध्ये सगळ्यात जास्त ज्या दिवसाची आपण वाट बघत असतो तो म्हणजे ॲन्युअल डे। बेसिकली सर्व मुलं त्या गोष्टीची वाट बघत असतात की कधी वर्ष संपते आणि ह्या गोष्टी सुरू होतात, कारण त्याच्यामध्ये नवनवीन कपडे घालायला भेटतात, सर्वांसमोर डान्स असतात, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन असतो, आणि ज्यांनी शालेय शिक्षणामध्ये जर चांगलं काही कार्य केलं असेल किंवा चांगले मार्क्स मिळाले असतील तर त्याच्या ट्रॉफीज किंवा त्याचे मेडल्स मिळतात त्या दिवशी। त्याच्यामुळे आपण ह्या गोष्टीची खूप जास्त वाट बघत असतो। आणि मी बघतोय की माझ्या समोर सगळे एकदम सुंदर सुंदर मुलं आहेत ज्यांनी खूप चांगल्या वेशभूषा केलेल्या आहेत। तर जसा ज्यांनी काठीनं कोंबड्यावरती डान्स करणार 100% तो। आणि आता विषय बोलायचा असा की शाळा तर सध्याच्या काळामध्ये हा एक प्रकारचा बिझनेस झालेला आहे, आणि ज्याच्यामुळे विषय असा आहे की आपल्या इथली लोक उलवेला शाळेमध्ये पाठवतात का, तर कॉन्व्हेंट खूप काही जण ट्राय करतात की दिल्ली पब्लिक स्कूलला, गोएंका, CP गोएंकामध्ये मी खूप बघितलेलं आहे की पॅरेंट्स लिटरली त्या गोष्टीसाठी वेडे होतात की माझा मुलगा ह्या स्कूलमध्ये गेला, त्या स्कूलमध्ये गेला, पण मूळ शिक्षण म्हणजे काय? आपण ह्याच्यामध्ये फक्त शाळेचं नाव इम्पॉर्टंट आहे की त्याच्यामधून मुलाला काय समज मिळते ते इम्पॉर्टंट आहे, हे पालकांनी पहिला समजून घेतलं पाहिजे। कारण फक्त शाळेचं नाव हे डिसाईड नाही करत आहे की तुमचा मुलगा पुढे जाऊन काय बनणार आहे, पण आपण